भंडाऱ्याच्या मोहाडीत घनकचरा प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध, आंदोलनाचा इशारा। भंडारा जिल्ह्यातील मोहाडी नगरपंचायतीनं प्रस्तावित केलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला परिसरातील शेतकऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे। प्रकल्पासाठी निश्चित केलेल्या जागेवर पूर्वीपासून नाल्याची शासकीय नोंद असताना ती बेकायदेशीररित्या बदलून मंजुरी घेण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। ही जागा शेतकऱ्यांच्या शेतात जाण्या येण्यासाठी एकमेव वहिवाट मार्ग असल्यानं येथे डंपिंग यार्ड उभारल्यास शेती कामांवर परिणाम होणार आहे। तसेच पाण्याचा नैसर्गिक निचरा अडथळित होऊन पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। प्रशासनानं हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा आंदोलन व न्यायालयीन लढा उभारण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। मी माणिकचंद निमकर कळमना येथील शेतकरी आहे आणि नगरपंचायत मोहाडीमार्फत जो घनकचरा व्यवस्थापनाचा काम सुरू आहे, तर हा इथं जे मंजूर जागा झालेली आहे ही चुकीची आहे असं मला वाटते आहे। कारण अगदी जिथं बांधकाम सुरू होत आहे त्याला लागून MSCBचा पॉवर हाऊस आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता इथं ताराचे किती जाळे आहेत। भविष्यामध्ये एखादी दुर्घटना झाली आणि शेतकऱ्याच्या किंवा त्यांच्या जनावराचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो। त्यामुळे माझी अशी विनंती आहे की हा इथला प्रकल्प रद्द करावा आणि याच्यामुळे जो शेतकऱ्यांना त्रास होणार आहे, भविष्यामध्ये येण्या जाण्याचा मार्ग आहे, पाण्याचा प्रश्न आहे। कारण इथं 200 एकराचा पाणी याच ठिकाणून निघते। पावसाळ्यामध्ये आम्हा शेतकऱ्यांना इथं येणं फार कठीण आहे। यांच्या प्रकल्प झाल्यामुळे तर आम्हाला अजून खूप अडचण निर्माण होईल, करिता हा प्रकल्प इथून रद्द करून योग्य त्या ठिकाणी याला वळवण्यात यावं। मी सेवक चिंदालोरे कळमना येथील शेतकरी। नगरपंचायती अंतर्गत मौजा, कळमना व मोरगाव येथील नाल्याची निस्तार पत्रकामध्ये नाल्याची नोंद असलेल्या जागेवर जिथून शेतकऱ्यांच्या जाण्या येण्याच्या वहिवाटी मार्ग व शेतातील पाणी जाण्याचा मार्ग असलेल्या ठिकाणावर नगरपंचायतीमार्फे अवैधरित्या या ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्र या ठिकाणी नियोजित करण्यात आलेलं आहे। तर शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आणि नगरपंचायतीच्या चुकीच्या निर्णयामुळे या ठिकाणी जो घनकचरा प्रक्रिया केंद्र या ठिकाणी तयार होणार आहे, घनप्रक्रिया केंद्राकरिता किमान 2.5 ते 3 एकर जागा आवश्यक असताना फक्त मोक्यावर 31 आर म्हणजे अंदाजे 1.25 एकर जागेमध्ये हा घनकचरा प्रकल्प तयार करण्याचा केविलवाना प्रयत्न नगरपंचायतीच्या प्रशासनाकडून या ठिकाणी होत आहे। त्यामुळे कळमना व मोरगाव येथील शेतकऱ्यांना त्याच्या आर्थिक व इतर मानसिकरित्या सुद्धा त्यांना फटका बसणार आहे। त्यांच्या शेतातील पाणी वाहून न गेल्यामुळे व शेतामध्ये जाण्या येण्याचा मार्ग बंद झाल्यामुळे त्यांचे शेताचे व शेतपिकाचे नुकसानच होणार आहे। यापूर्वीसुद्धा शासनाने वीज प्रकल्पाला या ठिकाणी जागा दिली होती आणि तिथून आम्ही ये जा करीत होतो, परंतु त्यांनी तो मार्गसुद्धा आमच्या बंद करण्यात आलेला आहे। एकमेव मार्ग हा खुला होता आणि पुन्हा शासनाने हा नगरपंचायतीला हस्तांतरित केल्यामुळे आमच्या शेतकऱ्यांच्या जाण्या येण्याचा मार्ग आणि पाणी जाण्याचा मार्ग हा पूर्णतः बंद झालेला असल्यामुळे आम्हा शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे। त्यामुळे आम्ही 2018 पासून हा सुरू असलेला लढा यापूर्वीसुद्धा आम्ही सातत्याने याचा पाठपुरावा करीत होता। कालच एक दिवसापूर्वी नगरपंचायतीच्या प्रशासनाबरोबर आमची या ठिकाणी सगळ्या संयुक्त शेतकऱ्यांची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये प्रशासनाने आमच्या शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेण्यापेक्षा आम्हाला उलट धमकावण्याचा प्रयत्न केला की तुम्ही प्रकल्प तिथंच होईल, तुम्हाला वाटते त्या पद्धतीचा तुम्ही अवलंब करू शकता, तुम्ही कोर्टात जा, परंतु आम्ही प्रकल्प त्याच ठिकाणी करू अशी धमकीवजा आम्हाला प्रशासनामार्फत आम्हाला निरोप देण्यात आलेला आहे। परंतु आम्ही प्रशासनाच्या व शासनाच्या कुठल्याही अवैधरित्या त्यांच्या प्रयत्न या ठिकाणी पूर्ण होऊ देणार नाही आणि आमचा लढा आम्ही सातत्यानं ठेवू जोपर्यंत आमच्या मागण्या आणि आमच्या ज्या जाण्या येण्याचा मार्ग आणि पाणी जाण्याचा मार्ग मोकळा होत नाही तोपर्यंत या ठिकाणी कुठलाही प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही। आणि शासनाला माझी विनंती राहील की या प्रकल्पापासून आम्हाला हा आमच्या पिढ्यानपिढ्या होणारा त्रास थांबवायचा असेल तर हा प्रकल्प शासनाने दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित करण्याची कृपा या ठिकाणी शासनाने करावी आणि या ठिकाणापासून अगदी हाकेच्या अंतरावर या ठिकाणी आमचे ग्रामदैवत असलेली चंडेश्वरी मातेच्या मंदिर आणि
टाउन प्लॅनिंगमध्ये हा संपूर्ण एरिया हा ग्रीन झोन आणि रेसिडेन्शियल झोनमध्ये असतानाही या ठिकाणी नगरपंचायत अवैधरित्या या ठिकाणी प्रक्रिया केंद्र या ठिकाणी स्थापन करू इच्छित आहे. त्यामुळे हा चुकीचा आहे. तर हे चुकीचा प्रकल्प या ठिकाणी तयार करण्यात येऊ नये अशी आमची सर्व मोरगाव आणि कळमना शेतकऱ्यांच्या वतीने मी या ठिकाणी आपल्यामार्फत मागणी करतो. आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्याचा YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.